नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज ना आपण घरातल्या काही मोजक्याच साहित्यांमध्ये तयार होणारा केक बनवणार आहोत। हा केक जो आहे ना आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे। हा केक बघू शकता तुम्ही किती जाळीदार एकदम स्पॉन्जी झालेला आहे। इथे आपण मैद्याचा बिलकुल वापर केलेला नाहीये, फक्त गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे। तर चला तर मग पाहूयात। सर्वात आधी ना इथे मी कढई ठेवली आहे प्री हीट करण्यासाठी गॅसवरती। तुम्ही एखादं पातेलही ठेवू शकता मोठ्या आकाराचं। कढईमध्ये एक छोटंसं स्टँड ठेवलंय आणि कढई झाकून ठेवली आहे। 10 मिनिटांसाठी प्री हीट करून घ्यायचे। इथे बघा केक टीन घेतलेला आहे मी एक। याला की नाही आपण आता तेल लावून मैदा लावून घेणार आहोत, ग्रीस करून घ्यायचा आहे मैदा। तर तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरचाही वापर करू शकता। इथे जर तुमच्याकडे केकचं भांडं नसेल तर तुम्ही कुकरच्या डब्यातही केक बनवू शकता। इथे बघा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, पीठ गाळून घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पीठ घालणार आहोत। 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही कुठल्याही एखाद्या वाटीचं किंवा कपाचं माप घ्या आणि त्याच वाटीने बघा इथं 1 वाटीला थोडीशी कमी साखर घेतलेली आहे। तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर पूर्ण 1 वाटी साखर घ्या तुम्ही। आता इथं 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि त्याच चमच्याने अर्धा चमचा सोडा घेतलेला आहे, खाण्याचा सोडा, बेकिंग सोडा। जे आपण पोहे खायला चमचा यूज करतो ना त्या चमचाचा वापर केलेला आहे मी। चिमूटभर मीठ घालायचं आहे। आता की नाही आपल्याला हे मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे, फिरवून घ्यायचं आहे। एक 2 ते 3 मिनिटं म्हणजे आपली साखर मस्त अशी बारीक होईल। आणि बघा इथं मस्त असं आपलं प्रीमिक्स तयार झालेलं आहे। आता की नाही यामध्ये बघा मी अर्धी वाटी दही घातलेलं आहे। ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं होतं ना त्याच वाटीने अर्धी वाटी दही घालायचे। त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी तेल। इथे बघा मी आता 1 वाटी दुधाचा वापर करत आहे। तुम्हाला जर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये करायचं नसेल बॅटर तर तुम्ही एखाद्या बाउलमध्ये हे बॅटर बनवू शकता। इथे बघा मी इसेन्स घातलेला आहे पाव चमचा। इसेन्स नसेल तर वेलची पावडर घाला थोडीशी। आता की नाही आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। बघा इथं दूध कमी पडलेलं आहे, आपल्याला आणखी दुधाचा वापर करते मी। दूध गरजेनुसार घाला। इथे अर्धी वाटी दूध घातल्यानंतर परत आणखी मी अर्धी वाटी दूध घातलेलं होतं। टोटल मी 2 वाटी दुधाचा वापर केलेला आहे। हे परत एकदा मी मिक्सरला फिरवून घेते अर्धा ते 1 मिनिटासाठी। तुम्हाला जर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बॅटर बनवायचं नसेल तर तुम्ही एखाद्या बाउलमध्ये हे बॅटर बनवू शकता। इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण हे बॅटर जे आहे ना केक टीनमध्ये काढून घेणार आहोत। तुमच्याकडे जर केकचं भांडं नसेल तर कुकरच्या डब्यामध्ये किंवा एखादं ॲल्युमिनियमचं जे पातेलं असतं केक टीनच्या आकाराचं त्यामध्ये तुम्ही केक बेक करू शकता। इथे बघा पूर्ण बॅटर काढून घेतलेलं आहे केक टीनमध्ये। 2 ते 3 वेळा आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे। वरून थोडीशी तुटी फुटी घालते मी आणि ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। तुम्हाला जर वाटले तर घाला, नाही घातले तरी चालतील, पण वरून थोडेसे घातले की केक दिसायला खूप सुंदर दिसतो। ऑप्शनल आहेत। आपण याच्या आधीही रव्याचा केक बनवलेला आहे, त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे। तर तोही तुम्हाला जर बघायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे तुम्ही बघू शकता। खूप सोप्या पद्धतीने रव्याचा केक कसा बनवायचा हे मी दाखवलेलं आहे। तर इथे बघा मी थोडेसे ड्रायफ्रूट्सही घातलेले आहेत। आपली कढई प्री हीट झालेली आहे। आता की नाही आपण केक बेक करून घेऊयात। थोडासा कढईमध्ये बघा असं स्टँड ठेवायचं आहे आणि आपल्याला स्टँडवरती केकचं भांडं ठेवायचं आहे। आता मुलांना सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत तर रोज मुलांना काहीतरी नवीन खायचं असतं। तर अगदी खूप कमी साहित्यांमध्ये घरच्याच जे काही मोजकं सामान असतं ना त्यामध्येच आपण हा केक बनवलेला आहे। आणि हा केक बनवण्यासाठी ओव्हनची गरज लागणार नाही तुम्हाला। तुम्ही कढईमध्येही खूप सुंदर केक बनवू शकता। आता बघा वरून आपण परात झाकणार आहोत आणि आपल्याला पहिले 5 मिनिटं फुल गॅसवरती आणि नंतरचं मीडियम गॅसवरती आपल्याला एक 40 ते 45 मिनिटं केक बेक करायचा आहे। केकचं बॅटर माझं थोडंसं जास्त होतं त्यामुळे वेळ थोडासा जास्त लागणार आहे। तुम्ही जर 1 वाटीचं प्रमाण घेतलं तर एक 30 मिनिटांमध्ये केक छान बेक होतो। इथे बघा आपले 40 ते 45 मिनिटं झालेले आहेत।
मस्त असा केक तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आता मी तुम्हाला दाखवते केक बेक झालाय की नाही तो। इथे एक टूथपिक घेतलेली आहे, टूथपिकने आपण केक बेक झाला आहे की नाही ते बघणार आहोत। बघा एकदम प्लेन अशी निघते, कुठेही चिकट असं आपल्या टूथपिकला लागत नाही, म्हणजे केक छान बेक झालेला आहे। इथे आता मी तुम्हाला सुरीनेही दाखवते, बघा सुरी एकदम क्लीन निघते, कुठेही चिकट लागत नाही। तर मस्त असा केक आता आपण काढून घेणार आहोत आणि पूर्णपणे याला थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला याला भांड्यातून काढायचं आहे, डिमोल्ड करायचं आहे। इथे बघा पूर्णपणे केक थंड झालेला आहे, थोडासा गरमच आहे, पण काय करणार, मुलं काही इतका वेळ थांबत नाहीत। तर तुम्ही पूर्ण थंड होऊ द्या आणि मगच केकमधून त्याला बाहेर काढा। तर इथे माझा थोडासा गरमच होता, पण मुलं खूप घाई करत होते, त्यांना केक कधी खाईन झाला होता। तर इथे बघा मस्त असा आपला केक तयार झालेला आहे, खूप सुंदर असा केक झालाय। बघा वाटत सुद्धा नाही की आपण हा गव्हाच्या पिठाचा केक केलेला आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। बघा आपला किती छान एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी केक तयार झालेला आहे, मस्त फुगलेला आहे। तर किती मस्त बघा तुम्ही, याला आता मी तुम्हाला कट करून दाखवते। अगदी घरातल्या मोजक्या साहित्यामध्ये आपण हा केक तयार केलेला आहे। तर बघा किती छान एकदम सॉफ्ट हा केक तयार झालेला आहे, तुम्हाला बघूनच कळत असेल की अगदी परफेक्ट असा हा केक तयार झालेला आहे। बघा किती छान जाळी आलेली आहे आणि अतिशय सॉफ्ट आणि स्पॉन्जी केक तयार झालेला आहे। या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्हीही तुमच्या मुलांना एकदा अशा पद्धतीने केक नक्की बनवून द्या। मस्त असा पौष्टिक गव्हाच्या पिठाचा केक तयार झालेला आहे, खायला तर खूप टेस्टी लागतो, नक्की बनवून बघा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।